मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईला रवाना होण्याचे आंदोलन सुरू झाले असून आंतरवली सराटीपासून मुंबई आंदोलनाला सुरुवात झाली आहे। लाखो जनसमुदायासह जरांगे पाटील मुंबईकडे कूच करत आहेत। प्रचंड घोषणाबाजी, मराठा आरक्षणाच्या संबंधाने अनेक घोषणा आणि लाखोंचा जनसमुदाय जरांगे पाटलांसोबत मुंबईकडे कूच करत आहे। ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे। सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी या मोर्चातील सहभागी समाज बांधवांची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर असंख्य समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहे। सकाळीच मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथून चलो मुंबईचा नारा देत सकल मराठा समाज बांधवांसह मुंबईच्या दिशेने आपली कूच केली आहे। या ठिकाणी असंख्य मराठा समाज बांधव सहभागी झाले। त्याचबरोबर रस्त्याने जाताना लाखो मराठा समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहेत। ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे। त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या मुंबई वारीतील पहिला दौरा हा मातोरी या ठिकाणी असून या दौऱ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी 150 एकरवर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे। मुक्कामाच्या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मराठा समाज बांधवांना कोणतीही सुविधा कमी पडू नये यासाठी समाजातून व गावागावातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे। पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी 150 एकरवर मंडप उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। मंडपनिहाय व्यवस्था करण्यात आली असून 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर अशा प्रकारचे क्रमांक देऊन मंडपांची उभारणी केली आहे। एका मंडपामध्ये 150 पोते बुंदी, भात, त्याचबरोबर 1 लाख, 2 लाख, 3 लाख भाकरी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। 2 लाख, 3 लाख प्रत्येक मंडपामध्ये पाण्याच्या बॉटल ठेवण्यात आल्या असून अनेक टँकर्स, रुग्णवाहिका अशा सर्व सुविधा या मुक्कामाच्या ठिकाणी करण्यात आल्याचे दिसून येत आहे। या मोर्चातील सहभागी मराठा समाज बांधवांना व आंदोलकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी सकल मराठा समाजातून उत्स्फूर्तपणाने घेतली जात असल्याचे चित्र असून आज मुक्कामाच्या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारच्या स्टेजची उभारणी करण्यात आली असून 20 फूट उंचीचे स्टेज उभारण्यात आले आहे। या ठिकाणी आज मुक्काम होणार असून त्याचे भव्य दिव्य अशा प्रकारची व्यवस्था या मातोरी या ठिकाणी करण्यात आल्याचे चित्र बघायला मिळाले आहे। या ठिकाणी कोणतीही सुविधा कमी पडू नये आणि जास्तीत जास्त समाज बांधवांना सोयी उपलब्ध करून देता येतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असा निर्धारच व्यक्त केला असल्याने गावागावातून आणि प्रत्येक ठिकाणातून मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत मराठा बांधव सहभागी होताना दिसत आहे। आज या मुंबई दौऱ्याचा पहिला मुक्काम मातोरी या ठिकाणी होणार असून त्यासाठी 150 एकरचा परिसर हा निर्माण करण्यात आला आहे। या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सकल मराठा समाज बांधवांनी केला आहे आणि या ठिकाणी आज पहिला मुक्काम होणार आहे।